नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। खुनाच्या गुन्ह्यातील 5 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस गुंडाविरोधी पथकाने दिंडोरी येथून घेतले ताब्यात। दिनांक 19/4/2024 रोजी फिर्यादी प्रवीण संतोष भालेराव व त्यांचा मित्र पियुष भीमाशंकर यादव धर्मा लहांके असे गोल्ड क्लब मैदान जवळ सहवास नगर नाशिक येथे गप्पा मारत बसलेले असताना आरोपी प्रवीण निंबारे व त्याचे इतर साथीदार यांनी मागील भांडणाची कुरापत व काढून धारदार शस्त्रे घेऊन फिर्यादी व त्यांचे मित्र यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या मागे लागले असता फिर्यादी यांचा मित्र पियुष भीमाशंकर जाधव यास पकडून त्याच्या डोक्यावर, छातीवर व शरीरावर धारदार शस्त्राने गंभीर दुखापत करून त्याचा खून करून पळून गेले होते। म्हणून दिनांक 20/4/2024 रोजी मुंबई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। सदर खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी निलेश सावकार गीते गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व लपवून नाशिक जिल्ह्याबाहेर फिरत आहे, परंतु तो दिंडोरी येथे मित्रांना भेटण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती गुंडविरोधी पथकाला मिळाली असता दिंडोरी नाशिक ग्रामीण येथून त्या शितफेने ताब्यात घेऊन त्यास पुढील तपासकामी मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, प्रशांत बच्चाव, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, संदीप मेटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, प्रदीप ठाकरे, मलंग गुंजाळ, सुनील आडके, अशोक आगाव, सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणूक व तसेच सण उत्सव यामध्ये सतर्क गस्त करण्याकामी व गुन्हेगार नियंत्रण ठेवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते। त्यानुसार आम्ही पेट्रोलिंग करत असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की मुंबई नाका पोलीस ठाणे येथील 128/2024 भादवी 302 या खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी निलेश गीते हा दिंडोरी येथे त्याचे मित्रांना भेटण्यासाठी येणार आहे। सदरची माहिती आम्ही DCP श्री प्रशांत बच्चाव सर व ACP श्री संदीप मेटके सर यांना देऊन त्यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, प्रदीप ठाकरे यांच्यासह आम्ही दिंडोरी येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी निलेश सावकार गीते व 24 वर्ष हा आपले अस्तित्व लपवून तळेगाव येथे दिंडोरी येथून तळेगाव येथे गेले असल्याची माहिती मिळाली। आम्ही तात्काळ तळेगाव येथे जाऊन सापळा रचून त्यास शिताफीने ताब्यात घेतले। त्याच्याकडून अशी माहिती मिळाली की तो गुन्हा दाखल झाल्यापासून नाशिक जिल्ह्याबाहेर औरंगाबाद, जळगाव या ठिकाणी आपले नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याकडे फिरत होता। आज रोजी मित्रांकडे पैसे मागण्यासाठी दिंडोरी येथे आला होता। त्यास ताब्यात घेऊन पुढील तपासकामी मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले।